नमस्कार मित्रांनो. मोहम्मद मदनी यांनी जे काही सांगितलं आणि जी काही नाराजी व्यक्त केली, ती बघता आपल्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. खरं तर त्यांच्या म्हणण्यानुसार, की जिहादला अपवित्र करण्यात आलं. जिहाद हा वाईट शब्द आहे अशा पद्धतीने प्रचार करण्यात आला आणि मुसलमानांना डावलण्यात आलं. त्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक समजलं जातं आणि भारतात त्यांच्यावर अन्याय होतो. अशा पद्धतीने त्यांनी मांडणी केली. खरं तर मदनी जे म्हणाले, त्याच्या मागची जी नीटशी कारणं बघितली, तर आपल्या अशा लक्षात येईल 2014 पासून बी-जे-पीचं सरकार आलं आणि मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर मुसलमानामध्ये एक प्रकारे असुरक्षितची भावना निर्माण झाली. खरं तर जे मदनी आज म्हणाले, ते काँग्रेसच्या काळात का म्हणाले नाही? तेव्हा आणि आत्तामध्ये असा काय फरक पडला, की ज्यामुळे मदनीला असं बोलावंसं वाटतं? मित्रहो, काँग्रेसचा जो काळ होता त्या काळात मदनी म्हणजे त्यांचा समाज मुसलमान हे खरं तर सत्ताधारी होते असं म्हटलं तरी चालेल. कारण त्यांना जे जे हवं होतं, जे जे बदल हवे होते, मग ते वक्फ बोर्डामध्ये सुधारणा असतील किंवा त्यासाठी स्पेशल कायदा करायचा असेल, तेव्हासुद्धा तो कायदा करण्यात आला. एखादा दहशतवाद्यासाठी त्या काँग्रेसच्या काळात अर्ध्या रात्री सुप्रीम कोर्ट उघडण्यात आलं होतं. पण आज तसं काही होत नाही. आणि 2014च्या अगोदर काँग्रेसच्या काळात लोकं इस्लामच्या विरोधात एवढे बोलत नव्हते. आज जे यूट्यूबर इस्लाम धर्म कसा आहे हे सांगत आहेत आणि मोठ्या प्रमाणात कॉमेंटही लोक करतात, वेगवेगळे व्हिडिओ बघतात आणि ते व्हिडिओ बघून लोकांच्या लक्षात येतं, की इस्लाममध्ये कशा-कशा गोष्टी भरलेल्या आहेत. हे सगळं आज उघड होऊ लागलं. त्यात परत राम मंदिर बांधण्यात आलं. त्याचा मोठ्या प्रमाणात राग मुसलमानांना आहे. बाबर त्यांचा कोणीही नव्हता, पण बाबराने बांधलेली मस्जिद ही त्यांना खूप अभिमानाची आणि आपण ह्या देशावर 1000 वर्ष राज्य केलं याचं एक प्रकारे प्रमाण होतं आणि ते प्रमाण नष्ट करण्यात आलं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने मदनीच्या मनात असलेली खतखत अशी हळूहळू व्यक्त होऊ लागली. खरं तर 2014 नंतर मोदीने काय केलं? त्यांनी सगळ्यांना समान वागणूक दिली. त्यांनी सरकारच्या ज्याही योजना होत्या त्या योजनेमध्ये हिंदू मुसलमान असा काही भेद केला नाही. म्हणजे मुसलमानांना जास्त दिलं नाही, हिंदूंनाही दिलं नाही. सगळ्यांना समानतेवर ठेवलं. काँग्रेसच्या काळात तसं नव्हतं. मुसलमानांना स्पेशल वागणूक होती आणि खरं तर मुसलमानांची खतखत एवढ्यावर नाही. त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं, की त्यांच्या समाजाचं किंवा त्यांच्या धर्माचं मुसलमान लोकांचं महत्त्व मोदीच्या काळात कमी झालं. ते कसं? कारण काँग्रेसच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात त्यांना वेगवेगळ्या पदावर घेतलं जात असे. त्यांची राजदूत म्हणून नेमणूक करण्यात येत असे. त्यांना उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीसुद्धा नेमण्यात आलेलं होतं. त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात खासदार ते बनत होते आणि राज्यसभेतसुद्धा खासदार मोठ्या प्रमाणात त्यांची निवडणूक काँग्रेसच्या काळात होत होती. म्हणजे ते ऐषआरामी पद ज्याच्यामध्ये मर्यादा आहे, ज्याच्यामध्ये नाव आहे, ज्याच्यामध्ये प्रतिष्ठा आहे, असं सगळं काँग्रेसच्या काळात त्यांना मिळत होतं. आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या कमिटीवर त्यांची नेमणूक होत होती. इफ्तार पार्टी तर काँग्रेसच्या काळात एक प्रकारे सरकारच्या खर्चावरच होत्या आणि त्या ठिकाणी केंद्रीय मंत्रीपासून तर पंतप्रधान पदाच्या व्यक्तीसुद्धा त्या इफ्तार पार्टीला हजर राहत आणि डोक्यावर टोपी घालत असत. आणि सगळ्यात महत्त्वाचं राजकारणावर त्यांचा एवढा प्रभाव होता, की एक प्रकारे मुस्लिमच काँग्रेस सरकार चालवतं असं दिसण्यासारखी परिस्थिती होती. नेमकं मोदी सरकार आल्यानंतर हे सगळं बंद झालं. इफ्तार पार्ट्याही कुठे दिसल्या नाही आणि कॅबिनेट मंत्री कधीही त्या पार्टींना हजर राहिलेले नाही आणि सरकारने सुद्धा इफ्तार पार्टीचा खर्च बंद केला. त्याच पद्धतीने जे हजला जात होते त्यांची सबसिडी या बी-जे-पी सरकारने कमी केली.
आणि विशेष म्हणजे त्यांच्या धर्मामध्ये हस्तक्षेप झाला असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा त्यांना 3 तलाक नको होता. त्यांना वक्तचा कायदा जो वक्फ बोर्ड आहे, तो त्यांच्या मनमानी पद्धतीने चालायला हवा होता. आणि विशेष म्हणजे समान नागरी कायदा काही राज्यामध्ये आला. काही एकूण राज्यामध्ये येण्याची आणि देशातसुद्धा समान नागरिक कायद्याची मागणी वाढू लागली. आणि घुसखोरीचा प्रश्न जो ज्वलंत प्रश्न भारतासाठी आहे, पण मुसलमानासाठी नाही. कारण जे घुसखोर आहेत ते सगळे बांगलादेशी आहेत आणि ते सगळे मुसलमान आहेत. त्याच पद्धतीने ब्रह्मदेशामधून जे रोहिंग्या आलेले आहेत तेही मुसलमान आहेत. यांना भारतातून हुसकून लावण्याचं जे BJPचं धोरण आहे त्याला कडाडून विरोध. मदनीला बांगलादेशची घुसखोरी तुम्ही का करता असा म्हणून करता येत नाही, तेव्हा त्यांनी हे सगळं वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आणि ह्या देशामध्ये मुसलमानांवर अन्याय होतो असा सांगण्याचा हा सगळा नेरेटिव्ह आहे. आणि त्या दरम्यान लव जिहाद हाही बऱ्याच वेळा झाला. त्यानंतर गायीची विक्री याच्यामध्ये काही गरीब मुसलमानांचा मारहाणीमध्ये मृत्यू झाला. ही गोष्ट वाईट झाली, पण एवढ्या मोठ्या देशात अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या नकळत होत असतात. त्यात प्रत्यक्ष सरकारचा काही सहभाग नसतो. काही संघटना असतात आणि जेव्हा मुसलमान दंगल झाल्यानंतर ज्या पद्धतीने आक्रमक होतात, तसं कधी-कधी हिंदू बी कधी-कधी आक्रमक होतात. त्याच्यातून त्या घटना घडतात. म्हणून त्या सरकारला दोष देता येणार नाही. आणि हिंदू वरचढ होण्याची जी भीती मोदीच्या काळात मुसलमानं वाटू लागली, त्याची एक प्रकारे दहशत निर्माण झाली. आणि अखंड भारताची सुद्धा जी कल्पना काही हिंदुत्ववादी संघटनेने मांडली, त्यात अफगाणिस्तान येतो, त्यात पाकिस्तान येतो, तो बांगलादेश येतो. आणि विशेष म्हणजे 3 देश मुस्लिम आहेत. ज्या देशांनी दंगली करून खून खराबा करून देश मिळवला, ते मुसलमान परत ह्या देशामध्ये येण्यासाठी जर भारत अखंड हिंदुस्थान होत असेल तर त्यांचं जे वर्चस्व त्या देशामध्ये आहेत, त्या देशातली सगळी पदं त्यांना उपभोगता आहेत, त्यातली त्यांची चेन चालू आहे ती सगळी बंद होईल ही भीती मोठ्या प्रमाणात त्यांच्या मनात तयार झाली. आणि मग मदनीसारखे लोक इस्लाम खतरे में आहे आणि मुसलमानांना ह्या देशामध्ये त्रास देण्यात येतो अशा पद्धतीचे नेरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न करतात. खरं तर मुळात मुस्लिमांना सुरुवातीपासून RSS हिंदू राष्ट्र अखंड भारत याची ॲलर्जी आहे. कारण त्यांनी यासाठी सगळा विरोध करून पाकिस्तान मिळवलं. मग परत आज याच मुद्द्यावरनं ते कसे काय भारतात सामील होतील. कारण जेव्हा भारत पाकिस्तान झालं तेव्हा आम्ही हिंदूबरोबर राहू शकत नाही, आम्हाला आमचा स्वतंत्र देश पाहिजे अशा पद्धतीचा जिनाने सगळा गोष्टी घडून आणल्या आणि इंग्रजांपासून पाकिस्तान मिळवला. तेव्हा मित्रहो, या सगळ्या मदनीच्या बोलण्यामागच्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि या गोष्टी अशाच वाढत राहतील. कारण जोपर्यंत त्यांना काँग्रेस सरकारमध्ये जे काही अधिकार होते, जी मौज मजा होती, ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे लोक अशांत राहतील. पण ते आता कठीण आहे हे त्यांनी समजून घ्यायला हवं. नमस्कार.